मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी छान अशी टोमॅटो ऑमलेट रेसिपी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी नमस्कार. आज आपण बनवूया टोमॅटो ऑमलेट. मुलांच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या नाश्त्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी जेव्हा आपल्याला काय करावं हे सुचत नाही त्यावेळी हे सोपं अशी रेसिपी आहे टोमॅटो ऑमलेट. त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम पाहूया. घेतलेले आहेत बेसन. ह्यातलं लागेल इतकं आपल्याला बेसन घालायचंय. तुमच्याकडे किती माणसं आहेत ह्या हिशोबाने तुम्ही हे टोमॅटो ऑमलेट बनवू शकता. म्हणजे एक माणूस 2 खातं, 3 खातं की 4 खातं या हिशोबाने बनवू. एकच टोमॅटो घेतलेला आहे ते 1 कांदा. जितकी टोमॅटो तितका कांदा घ्यायचा आहे. जर तुम्ही 2 टोमॅटोला 1 कांदा घेतला तरीही चालून जातो. घेतलेलं आहे मीठ, जिरेपूड, धनेपूड अर्धा चमचा, काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे, तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. लागणार आहे पाणी आणि तेल किंवा बटर. तुम्हाला कशामध्ये बनवायचंय त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. तर चला हे आता मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. एक मोठं बाउल घ्यायचं आहे. त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, टोमॅटो घालून घ्यायचं, मिरची घालून घ्यायची, कोथिंबीर, तांदळाची पिठी, काश्मीरी मिरची पावडर घेतलेले, तुम्ही कुठलंही लाल तिखट घेतलं तरी चालेल, हळद, जिरेपूड, धनेपूड, मीठ चवीनुसार. आता यातलं बेसन घालून घ्यायचंय. मी चमच्याच्या मापाने सुरुवातीला मी 5 चमचे बेसन घातलं. आता मिश्रण एकत्र करून घ्यायचंय आणि मग पाणी घालून घ्यायचंय. चमचा किंवा पॅच्युला किंवा असं विस्करने तुम्ही मिक्स करू शकता. छान अशी रेसिपी आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करा. आणि जे माझे व्हिडिओ येतात ते पाहायला विसरू नका. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. अजून यामध्ये आपल्याला बेसन घालावं लागेल. 5 चमचे मी घातलेलं आहे आणि म्हणजे जवळजवळ आपल्याला 1 ते 1.5 वाटी बेसन लागणार. बघा मिश्रण मी मिक्स करून सगळं घेतलं, पाणी त्या घालून घेतलं आणि कन्सिस्टन्सी आपल्याला इतकी ठेवायची, पातळ ठेवायचे. आणि आता आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनिटं, अर्धा तासपर्यंत तुम्ही ह्याला रेस्टला ठेवू शकता. नंतर आपल्याला ह्याचे टोमॅटो ऑमलेट बनवायचे. बघा इतकी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. बघा इतकी पातळ. आता तुम्ही हे बटर घ्या किंवा तेलावर बनवायला घ्यायचे. आता आपण बनवायला घेऊया. 15 मिनिटं झालेली आहेत. हा मी घावण्याचा पॅन ठेवलेला आहे. घावण बनवतात ते, तो पॅन ठेवलेला आहे आणि त्यावर मी असं तेलाने स्प्रेड करून घेतलेलं आहे पॅच्युल्याने. तुम्ही साधा पॅन घेतला तरी चालेल, फ्राय पॅन वगैरे, तवा, फ्राय पॅन काही घेतला तरी चालेल. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे. आता त्यावर आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. कढईने घालून घ्यायचं आणि थोडस असं पळीने तसं पसरवून घ्यायचं. झाकण ठेवायचंय. गॅसची आच मध्यम करायची आणि शिजवून घ्यायचे. 2 मिनिटं झाली की आपल्याला ह्याच्या थोड्याशा कडा मोकळ्या करून आपल्याला पलटून घ्यायचे. टोमॅटो ऑमलेट करून छान जाळीदार असं टोमॅटो ऑमलेट अशा पद्धतीने छान होतं. आता थोड्याच्या साईडने अजून आपल्याला तेल सोडायचंय. आपण एक साईड परतून झाल्यानंतर त्यावर मुलं असतील त्यांना चीज टाकून द्या, बटर, आणि तेलावर तुम्ही बटरचा वापर करू शकता. आता ही दुसऱ्या बाजूला पण आपण तेल घातल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटं. 1-2-3 मिनिटात मस्त असे हे टोमॅटो ऑमलेट तयार होतात. आता दुसरी बाजू पण आपण पलटून घेऊया. आणि आता ह्यावर जर पलटून झाली ना तर मग त्यावर मुलांना असं चीज किसून घालून दिलं तर लहान मुलं पण आवडीने खातात. जसं पिझ्झा होतो त्या पद्धतीने ते टोमॅटो ऑमलेट लागतं.
तर आता हे टोमॅटो ऑमलेट झालेले आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असं टोमॅटो ऑमलेट तयार. छान असे टोमॅटो ऑमलेट तयार झाले आहेत. टोमॅटो केचप सोबत किंवा बटर सोबत तुम्ही हे सर्व करू शकता. आणि टिफिनसाठी छान अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.